टायफॉइड फीवर नक्की काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कालच एक माझ्याकडे पेशंट आले. 1 महिन्यापासून ताप होता त्यांना. एक जनरल फिजिशियनकडनं ते ट्रीटमेंट घेत होते आणि मग त्यांनी ट्रीटमेंट मध्येच बंद केली आणि मेडिकलमधून ट्रीटमेंट चालू केली. त्या मेडिकलवाल्याने त्यांना अँटिबायोटिक दिलं. ते 7 दिवस त्यांनी खाल्ले, पण डॉक्टरकडे काय परत गेले नाही. तर मित्रांनो, टायफॉइड फीवर हा दूषित पाण्यापासून, दूषित खाण्यापासून होणारा आजार आहे. याला बरं करण्यासाठी काही एवढं मोठं रॉकेट सायन्स नाही लागत आहे. फक्त 5 दिवसाचे प्रॉपर अँटिबायोटिक आणि पुढच्या 7 दिवसांचा एक टॅबलेटचा कोर्स, अँटिबायोटिकचा कोर्स एवढंच एक लागतं. महत्त्वाचं म्हणजे निदान करणं खूप गरजेचं आहे आणि निदान लवकर झालं तर त्याची ट्रीटमेंट लवकर सुरू होते. जसं की जर तुम्हाला पहिल्या दिवशी ताप येतोय, तुम्ही स्वतःहून एक डोलो 650 खाल्ली, चल ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण नेक्स्ट डे पण जर तुम्हाला परत फीवर येतोय तर तुम्ही प्रॉपर तुमच्या फॅमिली फिजिशियनकडे जाणं, डॉक्टरकडे जाणं आणि रक्त तपासणी स्वतःहून करून घेणं खूप गरजेचं आहे. एकदा स्वतःहून मलेरिया आणि टायफॉइडची टेस्ट झाली की तुम्हाला कळणार की हा नक्की ताप व्हायरल फीवर आहे की बॅक्टेरियल आहे की एंट्रिक फीवर आहे, नक्की कसला ताप आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते डॉक्टर त्याची ट्रीटमेंट चालू करतील. सो अशा प्रकारे त्याला मी फक्त 5 दिवस अँटिबायोटिक दिलं आणि 5 दिवसाच्या अँटिबायोटिकने तो टकाटक बरा झाला आणि घरी गेला. सो ट्रीटमेंटसाठी काही एवढं रॉकेट सायन्स नाही लागत आहे, बट महत्त्वाचं म्हणजे त्या डॉक्टरांवरती तुमचा विश्वास, तुमची मानसिकता हवी आहे डॉक्टरचं ऐकण्याची. बस बाकी काही नाही. धन्यवाद.